नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधला प्रश्न क्रमांक 5वा. काय दिला आहे तो? एका रोलरचा व्यास 120 सेंटीमीटर आणि लांबी 84 सेंटीमीटर आहे. एक मैदान एकदा सपाट करण्यासाठी रोलरचे 200 फेरे पूर्ण होतात, तर 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने ते मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च काढा. तर इकडे आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. प्रश्न परत वाचे. एका रोलरचा व्यास 120 सेंटीमीटर आणि लांबी 84 सेंटीमीटर आहे. ओके, रोलर आहे ना तो, म्हणजे असं वृत्तचित्ती आकारासारखा रोलर आहे तो. ओके, आपण जेवढं प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे तेवढं आधी लिहून घेऊया. आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिलं आहे? वृत्तचित्ती आकाराचा रोलर आहे ना, म्हणून ते वृत्तचित्ती लिहिलं आहे इकडे. वृत्तचित्ती आकाराच्या रोलरसाठी व्यास काय D बरोबर 120 सेंटीमीटर आणि लांबी H बरोबर 84 सेंटीमीटर. ओके, तर इकडे आपण पहिली त्रिज्या काढायची आपल्याला, कारण त्रिज्या लागणार आहे म्हणून. त्रिज्या नेहमी काय असते? व्यासच्या अर्धी असते. ओके, ते व्यास किती? 120 सेंटीमीटर भागिले 2 म्हणजे 60 सेंटीमीटर काय आली? त्रिज्या आली. ओके, पुढे काय दिले? एक मैदान एकदा सपाट करण्यासाठी रोलरचे 200 फेरे पूर्ण होतात, तर 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने ते मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च काढा. पहिलं आपल्याला काय करावं लागेल? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. ओके, म्हणजे एका फेरीमध्ये रोलर किती मीटर फिरतो ते आपल्याला काढावं लागेल. त्याच्यानंतर असे किती 200 फेरे पूर्ण होतात, म्हणजे त्याला गुणिले 200 करावं लागेल, आणि हे सगळं आपल्याला मीटरमध्ये काढावं लागणार उत्तर. ओके, तर पहिलं आपण काय करूया? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढूया. म्हणजेच काय? वृत्तचित्ती आकाराच्या रोलरचे वक्र पृष्ठफळ, म्हणजे आपल्याला एका फेरीमध्ये किती अंतर कापतं रोलर हे आपल्याला समजेल. ओके, आता याचं सूत्र माहिती असायला पाहिजे. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr/h. ओके, ते तुम्हाला पाठच करून ठेवायचं. 2 गुणिले पायची किंमत किती घ्यायची? 22/7. आता r त्रिज्या इकडे वरती काढले 60, त्याच्यासाठी आपण त्रिज्या काढली. याची बरोबर लांबी किती आहे? 84. भाग जात असेल तर घालवून घ्यायचं आहे. 7 एके 7, 7 एके 7, 1 शिल्लक राहिला. 7 दुणे 14, 2 गुणिले 22 गुणिले 60 गुणिले 12. ओके, याचा गुणाकार किती येतो? 31,680 सेंटीमीटर वर्ग. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? मीटरमध्ये काढायचं ना हे, आणि परत इकडे स्क्वेअर वर्ग पण आहे. आता आपल्याला हे मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. 31,680 सेंटीमीटर वर्ग आहे ना, ते आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर असतो, किंवा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं ते. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. ओके, आता इथे वर्ग असल्यामुळे 2 वेळा याला भागायचं आहे. हे बघा, 31,680 सेंटीमीटर वर्ग आहे ना, मग इथे पण मीटरचाच वर्ग असणार आहे, म्हणजे 100ला 2 वेळा लिहायचं आहे. इथे हा 0 गेला, हा 0 गेला. उत्तर काय येतं आता याचं? 3.168 मीटर. इथं तर स्क्वेअर येणार आहे. ओके, जसं इकडे आलं तसं. आता हे जे काय आलं आहे, एका रोलरच्या फेरीमध्ये सपाट होण्याची जागा आहे 3.168 मीटर आहे, ते लिहावं लागणार ते. हे बघा, एका रोलरच्या फेरी सपाट होण्याची जागा 3.168 मीटर वर्ग आहे. ओके, तसे रोलरने काय केलं नाही? 200 फेरे पूर्ण केले आहेत, म्हणजे याला गुणिले 200 करावं लागेल. तर किती जागा सपाट झाली आहे ते आपल्याला समजेल. म्हणून काय लिहायचं? रोलरच्या 200 फेरी सपाट होणारी जागा बरोबर एका फेरी सपाट होणारी जागा किती? 168, 3.168 गुणिले 200. ओके, 633.6 मीटर, इथे पण वर्ग. ओके, म्हणजे एवढी जागा सपाट झाली आहे 200 फेरीमध्ये रोलरची. ओके, आता त्यांनी काय लिहिलं आहे? एका प्रति चौरस मीटर किती? 10 रुपये दर आहे. प्रति हा जो चौरस मीटर आहे त्याला 10 रुपये दर आहे, म्हणजे 633.6 गुणिले 10 केलं ते एकूण किती खर्च येईल तो समजेल. हे बघा, इकडे लिहिलं आहे प्रति चौरस मीटरचा दर किती आहे? 10 रुपये. म्हणून आपण एकूण खर्च काढूया.
म्हणून काय लिहिलं, मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च बरोबर 633.6 गुणिले 10. ओके, ह्या दोघांचा जो गुणाकार असणार आहे तो एकूण खर्च असणार आहे. ओके, तर किती असणार तो 6,336 रुपये. म्हणजेच काय, मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च किती आला, 6,336 रुपये. ओके, धन्यवाद.